नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे जून 2025 या महिन्यासाठी तूळ राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ॲलर्जी किंवा अशा काही गोष्टींपासून त्रास होणे अशी शक्यता यामध्ये दिसून येते. हॉटेलचं खाणं, शिळं खाणं अशा खाण्यातून काही फूड पॉयझनसारखे काही प्रसंग उद्भवू शकतात. त्याबद्दल विशेष काळजी घ्यावी. अन्य स्किन काहीतरी डिसीज किंवा कुठल्या सौंदर्य प्रसाधन वापरल्याने होणारी ॲलर्जी, पावडर किंवा अन्य काही कारणापासून होणारी ॲलर्जी याबद्दल विशेष काळजी तूळ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये घ्यायची आहे. कारण ही गोष्ट एकदा घडली की ती पुन्हा पूर्ववत व्हायला काही कालावधी लागतो. त्यामध्ये औषधोपचार किंवा उपाय करावा लागतो. त्यामध्ये खर्च होतो आणि वेळही वाया जातो. आणि स्त्रियांना विशेषतः आपल्या सौंदर्यावर काही जर असं विपरीत घडलं तर त्यांना चालत नाही. कारण प्रेझेंटेशन त्यांचं खराब होतं. आणि काही जॉब आजकालचे असे असतात की जे त्याच्याशी संलग्न असतात. मग त्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो. म्हणून या गोष्टीबद्दल तूळ राशींच्या व्यक्तींनी आणि स्त्रियांनी विशेष काळजी घ्या असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. तूळ राशींच्या व्यक्तींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की या महिन्यामध्ये आपले गुप्त शत्रू आणि हितशत्रू थोडे कार्यरत राहतील. म्हणजे आपल्या मागे आपले माहितगार लोक आणि त्याचप्रमाणे आपलं शुभचिंतन न करणारे लोक, आपल्या समवेत असणारे लोक, त्यांचा थोडा जलसी या मार्गाने तुम्हाला काही त्रास दिसून येतो. त्याबद्दल योग्य माणसांची पारख तुम्ही करा. योग्य माणसं ओळखा आणि त्यांना 4 हात दूर ठेवा. किंवा नको असलेल्या इन्फॉर्मेशन ज्या त्यांना आवश्यक नाही आहेत त्या त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवू नका किंवा त्यांना इन्फॉर्मेशन देऊच नका असं मी या ठिकाणी तुम्हाला सावध करीत आहे. उद्योगधंदा करणाऱ्यामध्ये जे लोक तूळ राशीचे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना हा महिना विशेष फलदायी आहे असं दिसून येतं. लोकांना कन्व्हिन्स करणं त्यांना या महिन्यात चांगलं जमेल. एखादी गोष्ट पटवून देणे, एखाद्याच्या अंगी किंवा गळी उतरवणे या गोष्टी ते विविध साधनांद्वारे आणि माध्यमांद्वारे करून समोरच्याला आपल्या बोलण्याने छाप पाडतील आणि त्यांना आपल्यापर्यंत वश करून घेतील असं दिसून येतं. म्हणून मार्केटिंग, सेल्स या लोकांना हा महिना अतिशय लाभदायी आणि बिझनेस वाढवणारा आहे असं म्हणता येईल. इतर नोकरी धंदा करणारे जे लोक आहेत त्यांनासुद्धा या महिन्यामध्ये नोकरी करणारे विशेषतः त्यांना आपल्या नवीन नोकरीसाठी प्रयत्न करता येतील. जे धंदा करणारे व्यक्ती आहेत, लघुउद्योग करणारे व्यक्ती आहेत त्यांना मेहनतीने आणि कष्टाने साध्य होणारं यश या महिन्यात आहे. ट्रेडिंग करणारे किंवा मोठा उद्योग करणारे या लोकांना या महिन्यामध्ये थोडंसं सावधगिरी ठेवायला हवी. कारण ट्रेडिंग करणाऱ्यामध्ये जे लोक आहेत त्यांना थोडे पैशाची अडचण किंवा पैसे ब्लॉक होतील असं दिसून येतं. मोठ्या व्यावसायिकांनासुद्धा गव्हर्मेंटचे नियम किंवा सरकारी नियमाचा काहीतरी एक त्यांना असा फटका बसेल की त्यांचे पैसे गुंतून राहतील. म्हणून सरकारी नियमावर लक्ष ठेवून आपलं काम करा. मोठ्या उद्योजकांनी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतो आहे. कारण नियम हे बदलत असतात, पॉलिसी बदलत असतात सरकारच्या. त्याच्याप्रमाणे नवीन GR नोटीस निघत असतात. त्यामध्ये आपण दुर्लक्ष केलं तर त्याचा फटका तुम्हाला बसू शकतो. म्हणून आपण या प्रकारे सुद्धा लक्ष द्या असं मी तुम्हाला सांगेन. विद्यार्थी जे आहेत तूळ राशींचे त्यांना या महिन्यामध्ये अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करायला थोडासा त्रास पडणार आहे. वारंवार आपलं लक्ष जे भरकटतं आहे ते लक्ष पुन्हा एकदा आपल्या अभ्यासावर केंद्रित करून
आपलं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. कारण नाहीतर भरकटल्यासारखं ते अभ्यासातून कुठेतरी अन्य ठिकाणी भरकटत जातील किंवा त्यांचा वेळ वाया जाईल असं दिसून येत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी तुळ राशींच्या याबाबतीत विशेष काळजी घ्यावी असं मी सांगेन. तुळ राशींच्या व्यक्तींचं मन मात्र या महिन्यामध्ये प्रसन्न राहील असं दिसतं. म्हणजे कुठलाही अडथळा आला तरी तो तात्कालिक असेल, त्यातून ते लवकर बाहेर पडतील आणि पुन्हा मन प्रसन्न होऊन ते आपापल्या कामाला पुन्हा सुरुवात करतील. जे मंगलकार्य म्हणजे विवाहेच्छुक प्रेमी युगुलं किंवा प्रेम करणारे जे लोक असतील त्यांना हा महिना पूरक दिसून येतो आहे. आपल्या मनात जे आहे ते व्यक्त करायला आपल्या पार्टनरजवळ या महिन्यात सहज शक्य आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला होईल. समोरच्याला तुम्ही पटवू शकाल, कन्व्हिन्स करू शकाल आणि समोरच्याकडून आपल्याला योग्य तो आदर ठेवून आपल्याला त्याचा योग्य ते उत्तर दिलं जाईल आणि त्याचा मानसन्मान राखला जाईल असं दिसून येत आहे. त्यामुळे विवाहेच्छुक तरुण तरुणी प्रेमी युगुला यांना हा महिना चांगला आहे असं दिसून येतं. कुटुंबासमवेत तुळ राशींच्या व्यक्तींना कुठे धार्मिक किंवा आध्यात्मिक टूर करणे किंवा सहल काढणे किंवा गेट टुगेदर करणे अशा गोष्टी तुळ राशींच्या व्यक्तींना आपल्या कुटुंबासहित दिसून येतात. तर त्या त्यांनी अवश्य करावा. त्यामध्ये आपला एक नावलौकिक आणि मानसन्मानसुद्धा वाढीला लागेल असं दिसून येतं. तुळ राशींच्या व्यक्तींना कुटुंबासाठी काही खर्च करावा लागेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे किंवा त्यांना घेऊन कुठे फिरायला जाणे किंवा काहीतरी ऑर्गनाईज करणे किंवा एखाद्या पिक्चर किंवा नाटक किंवा अशा काही शोला जाणे, मोठ्या शोला जाणे असं काही दिसून येत आहे. उत्पन्न जे आहे तुळ राशींच्या व्यक्तींना ते योग्य असं राहील, त्यात काही कमतरता अशी दिसत नाही आहे. पण ते उत्पन्न जे आहे ते योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणं किंवा योग्य विनियोग करणं हे त्यांना थोडीशी तारेवरची कसरत आहे असं दिसून येतं. म्हणजे पैसे येतील पण तसेच खर्चही होतील अशा दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत. ते योग्य त्याचं नियोजन करणं हे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही अवश्य करावं. कलाकार मंडळी जी आहेत त्यांना या महिन्यामध्ये विशेष आमंत्रणं बोलावणी अशी येतील आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करायला हा महिना त्यांना चांगला आहे कलाकारांना. आणि त्याचप्रमाणे असे जे काही या आर्टिस्ट वगैरे असे जे काम करतात त्यांनी योग्य कॉन्ट्रॅक्ट वगैरे या महिन्यात साईन करावी, त्याचा त्याला योग्य फायदा होईल. हे होतं तुळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.